असं आहे की मी ज्या वेळेला 2004ला या येवला तालुक्यामध्ये येवला लासलगावमध्ये लोकांनी मला निवडून दिलं आणि मी इथे प्रश्नाचा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की काही भागामध्ये तो पाण्याची व्यवस्था आहे ठीक, परंतु हा जो पूर्व भाग आम्ही ज्याला म्हणतो तिथे पाऊस वगैरे फारच कमी, म्हणजे अख्खा येवला तालुका तसा पावसाच्या दृष्टीने दुर्भिक्ष असलेला आणि तिकडे कुठल्याही प्रकारची जे पाण्याची सोय नाही. आणि 55 वर्षापूर्वी काहीतरी त्यावेळेचे जे आमचे आमदार होते जनार्दन पाटील कैलासवासी, 1972 साली जो दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये त्यावेळेच्या लोकांनी रोजगार हमी योजनेद्वारे जो आहे एक कालवा तयार केला डोंगरगावपासून तर पुणेगावपर्यंत, जवळजवळ 160 किलोमीटरचा. आणि त्याच्या पाठीमागे हेतू हा होता की पुणेगावचं पाणी जे आहे ज्याला ओव्हरफ्लो होईल त्यावेळेला ते आपल्याकडे येईल आणि मग आपण त्यातून आपले बंधारे भरून घ्यायचं आणि पाणी आपलं उपलब्ध होईल. परंतु रोजगार हमी योजनेखाली तो असल्यामुळे तो ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तो बांधलेला नव्हता. परत पुणेगाव काही ओव्हरफ्लो जरी झालं तरी काही पुढे पाणी कधी सरकतच नव्हतं. त्यामुळे तो कालवा जवळजवळ 40 वर्ष जे आहे हा संपूर्ण बुजल्यासारखाच होता. म्हणजे सकाळी एका कामासाठी वापरत होते खरं म्हणजे. आणि मग मी विचार केला की ज्या अर्थी त्यांनी अभ्यास काहीतरी केलेला असेल तर आपण हे करायला पाहिजे, बघूया आपण. आणि मग सुरुवातीला मी हा कालवा तयार करण्याचं काम केलं, बरोबर कालवा व्यवस्थित जरा करून घेतला. आणि मग पुढे जात असताना लक्षात आलं की पुणे गावचं पाणी काही इथपर्यंत येऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणजे दुसरं पण पाणी कुठून घ्यायचं, कारण आपले पुढचे जिल्हे आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे असा काहीतरी सरकारी याच्यावर करार आहे की आता या वरच्या बाजूला तुम्ही धरणं बांधायची नाहीत, नवीन धरणं नाही बांधायची. आता यांना पाणी कुठून मिळणार शेतीला, कालवा करा काय. आणि मग लक्षात आलं की फार आपल्या शेवटाला म्हणजे मंजरपाडा आणि त्या पलीकडं अगोदर एक डोंगराची रांग आहे, त्याच्या पलीकडे महाराष्ट्राची जमीन आहे. कायदा असा आहे की ज्या जमिनीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्याचं. तिकडे 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, ते फार मोठा पट्टा आहे. आणि ते सगळं पाणी समुद्राला किंवा गुजरातकडे वाहून जातं. तर म्हटलं हे पाणी जे आहे ते हिशोबामध्ये नाही, त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये हे पाणी नाही, हे नवीन पाणी आपण निर्माण करू शकतो का पाणी. मग त्यावेळेला मी झिरवळ आणि आम्ही त्यांना खूप फिरलो मी तिकडे की काय करता येईल आपल्याला याच्यासाठी. आणि मग लक्षात आलं की जे पाणी जे तिकडे चाललेलं आहे ते फक्त आपण अडवूया, पण अडवूया त्याच्यासाठी मोठे मोठे बंधारे बांधले, जवळजवळ 12-13 असे बंधारे बांधले मोठे. आणि ते पाणी अडवायचं, पाणी अडवलं पण ते इकडे कसं येणार, कारण डोंगराची रांग इथे आहे. मग एका डोंगराला तो 11 किलोमीटर मोठा बोगदा तयार केला, तो 2 ट्रक जाईल एवढा मोठा बोगदा आहे तो. आणि दुसरा आणखीन एक डोंगराला सुद्धा 1.5 किलोमीटर बोगदा. आणि मग ते पाणी जे आहे आम्ही तिकडून इकडे वळवलं, ते पुणेगावमध्ये आणलं आणि पुणेगावमधून सोडलं. मग पुढे लक्षात आलं की पाणी तर आलं, परंतु ते आमच्या येवल्याच्या फक्त सुरुवातीच्या गावातच आलं, पुढे काही ते पाणी आलं नाही. याचं कारण परत शोधलं. याचं कारण असं होतं की काही काही ठिकाणी हा कालवा जो केला होता आम्ही सुद्धा, आमच्या काळात सुद्धा त्यावेळेच्या लोकांनी तो आणखी व्यवस्थित करणं गरजेचं होतं. कुठे दगड वरती आलेला होता, थांबत होतं, त्यावेळेला पाणी सोडलं तर कुठे तो कालवा फुटला आणि त्यामुळे पाणी बंद करावं लागलं. काही ठिकाणी ते एवढं झिरपलं पाणी की शेतकरी मध्ये आले त्याच्या आमच्या जमिनी उपळल्या, तुम्ही ताबडतोब बंद करा पाणी. मग आता काय करणार. आणि मग पुन्हा असं ठरवलं की आता याला आपण
सिमेंटचं लाइनिंग करून टाकूया, सिमेंटचं कोटिंग करायला पाहिजे. मग आम्ही 160 किलोमीटरला सिमेंटचं कोटिंग करायचं ठरवलं. आणि मग 3-4 वर्षापासून मी त्याच्या पाठीमागे होतो. आणि मग ते 2 एजन्सीज लागल्या. त्यांना 1.5 वर्षाचा मुदत आहे, परंतु त्यांनी 6 महिन्यामध्येच आम्ही त्यांच्या पाठीमागे लागून जवळजवळ 85% काम करून घेतलं. आणि मग पाणी आम्ही ते सोडलं. आणि मग ते पाणी जे आहे तो नेमकं काल फार कमी वेळामध्ये कम्पॅरेटिव्हली ते 160 किलोमीटरचा जो आमचा डोंगरगाव एरिया आहे त्या ठिकाणी काल संध्याकाळी ते पाणी पोचलं. आणि जवळपास तिथला जो बंधारा म्हणा किंवा छोटा तलाव म्हणा तो भरण्याचं काम झालं. आता हे करत असताना खूप अडचणी आल्या. वेळोवेळी सरकार बदलली. मध्ये जलसंपदाची जेवढे काही कामं होती त्याच्या इन्क्वायरी सुरू झाल्या होत्या. परत त्याच्यातही आमचं काम कारण नसताना अडकलं. ते 2-4 वर्ष गेले. 2 वर्ष 2.5 वर्ष आम्ही अडचणीत होतो, आम्ही इथे नव्हतो. 2 वर्ष करोनामध्ये गेली. अशा अनेक अडचणी सतत येत गेल्या. काही वेळेला शेतकऱ्यांना अडवलं. आणि मग हे अडचणीला तोंड देत जे आहे आज मला असं वाटतं की 17 वर्षाचे माझे हे प्रयत्न असतील. हां, आणि एक झालं की एक झालं की एक. आणि ते शेवटी ते पाणी आता सगळ्यांना दिसतं आहे. आणि लोक सकाळी 4 वाजता 3 वाजता सुद्धा महिला आरती करतात त्या पाण्याची, काय ओवाळत आहेत वगैरे, आनंद प्रदर्शित करत आहेत. त्यामुळे मला आनंद वाटला की या लोकांचा यांच्या वाडवडिलांनी आजोबा पंजोबांनी बघितलेलं स्वप्न जे आहे आपण पूर्ण करू शकलेलो आहे. तर अर्थात मी मगाशी सांगितलं की अनेक माझे ड्रीम प्रोजेक्ट ज्याला मी म्हणेन तेवढे पुरं करायचे. मग नाशिकचा तुमचा नाशिक मुंबई रस्ता आणि फ्लायओव्हर असेल, एअरपोर्ट असेल, तुमचा बोट क्लब असेल, फ्युनिक्युलर ट्रॉली असेल, रस्ते असतील, नाशिक पुणे नाशिक त्र्यंबकेश्वर वगैरे वगैरे वगैरे, मंदिर वगैरे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन असेल. तर हे असे इथे सुद्धा अनेक काही प्रोजेक्ट जे आहेत माझ्या ड्रीम प्रोजेक्ट ज्याला मी म्हणेन त्यातला हा एक मोठा प्रोजेक्ट होता की ज्याच्यामुळे त्या भागातील जेवढी गावं आहेत त्या लोकांचं जे आहे राहणीमान, त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ही सुधारणार आहे आणि स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्याने लोकांची भूक भागणार आहे, 2 पैसे त्यांच्या हातात मिळणार आहे. त्यामुळे ते इथला शेतकऱ्यांच्या हातात पैसे आले की ते खर्च करतात. म्हणजे इथली जे दुकानदारी, मार्केटिंग हे सुद्धा आपोआपच वाढणार आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या याला आर्थिक व्यवस्थेला चालना भेटणारं हे काम आहे. आणि मी अनेक वर्ष सांगतो आहे की त्या भागामध्ये मला वाटतं चितळे कमिशन आणि त्यांनी 55 TMC पाणी सांगितलेलं आहे. आणि जळगावच्या इथे 110 TMC पाणी तापी नदीतून आपल्याला जे मिळालं त्यातले 11 TMC पाणी मला वाटतं आपण फक्त अडवू शकलो. 99 TMC पाणी गुजरातच्या उकाई धरणामध्ये जातं आणि हे सुद्धा 55 TMC पाणी असं इकडे तिकडे. त्याचा हा अतिशय छोटा पार्ट आहे. हा अतिशय म्हणजे 1% सुद्धा म्हणता येणार नाही असा हा पार्ट आहे माझा. पण तो एक पायलट प्रोजेक्ट म्हणून जो आहे यशस्वी झालेला आहे. आणि मी आज मी मध्ये एकदा वेळमध्ये सुद्धा बसलो होतो विरोधी पक्षात असताना की तुम्ही का करत नाही. मला वाटतं तेलंगणामध्ये कलमेश्वर त्यांनी 700 मीटर पाणी उचललं, कितीतरी पंप लावले आपल्या ह्याच गोदावरी नदीवर आणि 1.25 लाख एकर जमीन भिजवली आहे. आपल्याला कुठे 300-200 असे पाणी उचलायचे, कुठे डोंगरांना आता आपल्याकडे तर ते टनेल करणाऱ्या मशीन्स आल्या. हे आम्ही जे काही डोंगर जे पोखरले ते तर मॅन्युअली काम केलेलं आहे. त्याला मशीन्स नव्हत्या माझ्याकडे. आता त्या मशीन झालेल्या आहेत मुंबईमध्ये टनेलवर काम करणाऱ्या. तर ते पाणी जे आहे
हे सगळं जर उचललं आणलं तर नाशिक पण अख्खा मराठवाडा जो आहे त्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कारण मराठवाड्याला पाणी आणणार कुठून? मराठवाड्याला पाणी नाशिकवरूनच. नाशिकमध्ये पाऊस पडतो तो त्याच्यावर भांडणं सुरू असतात. पण हे जवळजवळ 155 म्हणा का 100 TMC म्हणा काही म्हणा हे सगळं पाणी आणलं जर इकडे आणि ते जर पाठवलं तर मला असं वाटतं मराठवाड्याचा सुद्धा प्रश्न मिटेल. असो, पण त्यातला हा एक पायलट प्रोजेक्ट समजायला काही हरकत नाही. पण अनेकांची इथे आमची गावं जी आहे आमचा तालुका त्यामध्ये निश्चितपणे समृद्ध होणार आहे आणि एक त्याचा एक आनंद आमच्या लोकांना आहे. लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहताना आणि जे काही वयस्कर लोक आहे ते ज्या पूजा करतात, अश्रू ढाळतात, ते पाणी जरी गढूळ असलं तरी तीर्थ म्हणून जेव्हा पितात त्यावेळेला हृदय जरा हेला होतं की आपण आपल्या हातून ही परमेश्वर कृपा किंवा जनता जनार्दनाची कृपा हे आपल्या हातून एक चांगलं काम झालं. पूर्ण राज्यभरात राबवला गेला पाहिजे असं वाटतं. मी तर नेहमी सांगतो हे सगळं प्रोजेक्ट जर आहे याचा आता त्याने एक 10 TMCचा प्रोजेक्ट घेतलेला आहे नदी जोड वगैरे वगैरे. परंतु मी म्हणतो त्याप्रमाणे हे सगळंच्या सगळं पाणी जे समुद्रात चाललेलं आहे राज्याचं किंवा आमच्या शेजारच्या राज्यात चाललेलं आहे हे सगळं पाणी हे सुद्धा मी अडवलंच ना. तो एक बंधारा नाही आहे मांजरपाडा म्हणजे जवळ 12-13 असे छोटे अशा भिंती उभ्या आहेत बंधाऱ्याच्या. अशा वेगवेगळे जे ओहळ असतील छोट्या छोट्या नद्या असतील त्याचं पाणी अडवलेलं आहे. असा सलग बंधारा नाही आहे. आणि बंधारा कसा असतो? बंधाऱ्याच्या पलीकडे पाणी असतं, इकडे बंधाऱ्याच्या अलीकडे पाणी आहे आणि ते पाणी साठल्याबरोबर डोंगराच्या त्या टनेलमध्ये जे आहे बोगद्यामध्ये घुसतं आणि इकडे येतं. तर एक चांगला हे आहे. आमचे अभियंते आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून चांगला प्रोजेक्ट जो आहे छोटा आहे पण अंमलात आलेला आहे. सीमेवर पडणारं पाणी महाराष्ट्रातल्या या भागामध्ये सीमेवर पडणारं जे पाणी आहे जे गुजरातला जात आहे समुद्राला जात आहे ते इकडे वळवावं यासाठी राज्याच्या पातळीवर आपण पुढाकार घेणार आहात का? अरे भाऊ मी तर पुढाकार मी आता नाही आज घेऊन 15-20 वर्ष मी पुढाकार घेऊ. जेव्हा माझ्या लक्षामध्ये आपण हे करू शकतो आलोय तेव्हापासून. आणि मी तर अनेक वेळा मंत्रिमंडळात सांगितलं आणखी 1,00,000-1.5 लाख कोटी रुपये जे आहे 1,00,000-1.5 लाख हजार कोटी काय म्हणतात कर्ज घ्या पण हे सगळं पाणी उचला आणि जे आहे ते नाशिक पासून मराठवाड्यापर्यंत द्या. मध्ये काहीतरी ॲग्रीमेंट झालं होतं. मी विरोध केला, म्हटलं ॲग्रीमेंट काय करायचं नाही कुठल्या राज्याबरोबर. काय आज आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही पाणी उचलत नाही. आज तुम्ही लिहून जर दिलं तर ते पाणी कधीच आम्हाला मिळणार नाही. तो एक प्रयोग जो आहे सुरू होता काही वर्षापूर्वी. त्यावेळेला बरोबर आहे अशोक चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला असे प्रयत्न होत होते. आम्ही सुद्धा खबरदार जोपर्यंत आम्हाला पाणी आम्ही उचलू शकत नाही तोपर्यंत तुम्ही घ्या. परंतु कदाचित पुढे कधीतरी जे आमच्याकडे पैसा येईल आम्ही तो पाणी सगळं उचलू. त्यावेळेला जर ॲग्रीमेंटमध्ये आम्ही अडकलो तर मग ते पाणी आम्ही नाही घेऊ शकणार. आणि म्हणून मी सांगतो की नाही ते पाणी सगळं उचला. काय आणि सांगताना ते जे आहे काही लोक गिमिक सांगतात नाही एवढं नाही एवढंच आहे एवढं नाही एवढंच नाही. पण मी म्हणतो तेवढं पाणी आहे तिथे आणि जेवढं तेवढं उचला ना चला ना. आणि हे जर केलं तर फार मोठं काम होईल. नाहीतर आता आपल्याला लाखो कोटी रुपये खर्च लाखो कोटी काय म्हणतात तुम्हाला कर्ज आहे आपल्याला. तर आणखीन 1-1.5 लाख कोटी झालं तर काय हरकत नाही. परंतु कायमचं जे आहे असा सगळा प्रयत्न आहे. नारपार आणि गिरणा प्रकल्पामुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातले जवळपास 60,000 हेक्टरच्या आसपास जमीन सुजलाम सुफलाम होणार आहे. आपल्या या प्रकल्पामुळे किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल? आता मी त्याचा अभ्यास करतो तर मला माझा त्यात फारसा अभ्यास नाही की जेणेकरून मी ते सांगावं लोकांना. जेवढा मिळेल तेवढा मिळेल. काय आमच्याकडे काय ताबडतोब काय मी बोललो का ताबडतोब त्याच्या बोट ठेवतो.
त्यापेक्षा चाललंय ना चालू द्या. पण तो प्रोजेक्ट असा त्याच्यामध्ये 8-10 हजार कोटी, हा प्रोजेक्ट जो आहे 1000 कोटीच्या आतमध्ये केलेला आहे आम्ही. एकूण सगळा वेगवेगळ्या वेळेला जे काही खर्च झाले मगाशी सांगितलं म्हणजे पायलट प्रोजेक्ट आहे. आणि तो 160 किलोमीटर मला पाणी आणलं. इथं बाकीच्या ठिकाणी काय की मोठमोठ्या धरणात ते पाणी सोडा, नदीला पाणी ते सोडा. कालवा हा प्रकार पुढे नाही. हा कालवा आम्ही तयार नवीन केला आणि नवीन पाणी आम्ही उपलब्ध केलं. कमी असेल आमच्या तालुक्यापुरतं असेल. त्याच्यामध्ये एक आहे, आमच्यापेक्षाही जास्त फायदा चांदवड तालुक्याचा झाला. कारण आमच्या अगोदर दिंडोरी आहे, मग चांदवड आहे, मग आम्ही येतो. आता दिंडोरीचा फायदा होणारच, तिकडे पाऊसच पडतो. पण मध्ये येताना अर्थातच चांदवडच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो आहे. राज्यामध्ये महायुतीच्या नेत्यांकडून जे वक्तव्य केले जात आहेत एकमेकांविरोधात, त्यातली ज्येष्ठ नेते म्हणून आपण काय सांगाल? गणेश आखे म्हणून भाजपचे नेते आहेत, त्यांनी म्हटलं की राष्ट्रवादी आणि भाजपची झालेली युती ही दुर्दैवी आहे, ती आम्हालाही पटली नाही आणि ती अजितदादांना पटली नाही. कोण म्हणाला? गणेश आखे म्हणून भाजपचे नेते आहेत, त्यांनी गणेश स्टेटमेंट केलंय. आखे तानाजी सावंत यांनी काल अशाच पद्धतीचं स्टेटमेंट केलं. कसं बघताय या वक्तव्यांकडे सगळ्या? मला असं वाटतं की असं का चाललेलं आहे याचा विचार जो आहे हे ज्येष्ठ मंडळीचे म्हणजे कारभारी जे आहेत आमच्या पक्षाचे, BJPच्या पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे, यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आपापल्या लोकांना हे अशा काही कमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे. आता याच्यापासून ते सांगतात की या कॉमेंट्सला आमचा संबंध नाही, हे जे बोलले त्याचा आमचा पक्षाचा संबंध नाही. परंतु त्याच्यामुळे मनं दुखावली जातात आणि तेही निवडणुकीच्या वेळेला आपलं एकसंध आहोत हे राज्याच्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे. अशा वेळेला आपसामध्ये ही भांडणाची जे मजा हे विरोधी पक्ष घेणार आणि त्याचं नुकसान जे आहे हे महायुतीला पूर्णपणे होतं. एकाच पक्षाला नाही होणार, सगळ्यांना होणार. त्यामुळे काय करायचं ते त्यांनी जे आहे ठरवून जे आहे या संदर्भातल्या सूचना ज्या आहे सगळ्यांना देणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि सगळ्याच लोक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जे आहे आपापल्या मतदारसंघाकडे, आपापल्या पक्षवाढीकडे लक्ष द्यावं. दुसरं काय करतो वगैरे त्याच्याकडे जरा कमी बघावं. काल मोदी होते महाराष्ट्रामध्ये, पालघरच्या कार्यक्रमामध्ये जी दुर्घटना घडली मालवणमध्ये त्यांनी त्याची माफी मागितली. शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो असं त्यांनी वक्तव्य केलं. तरी देखील या प्रकरणावर राजकारण अजूनही चालू आहे. मला तुम्ही सांगा की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माफी मागितली. पुतळा लावण्याचं काम जे आहे ते सगळं नेव्हीतर्फे केलेलं आहे. आता हे ठीक आहे की बा नेव्ही पंतप्रधानाच्या अंडर येते म्हणून पंतप्रधानांनी सुद्धा माफी मागितली. काय करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त? तर यापैकी कोणी नेव्हीला दोष देत नाही आणि देऊही नाही. कारण ती जी माणसं आहेत, ते जवान जे आहेत ते तुमच्या आमच्यासाठी जीव धोक्यात घालून लढत असतात. आणि त्यांना पुतळा करण्याचं काय काम सांगितलं, कदाचित ते त्यांना बरोबर जमलं नसेल. कारण तसं आमच्या इकडचे सरकारी IAS अधिकारी किंवा इतर जे काही लोक जे आहेत त्यांना जे त्याचं जेवढं ज्ञान पुतळं उभं करणं किंवा काय, त्यांना फक्त लढाई वगैरे त्याच्यामध्ये झाली असेल चूक. पण म्हणून पण आपण नेव्हीला पण दोष देतो का? बरं, चूक झाली त्यांची तर मग त्याबद्दल जे आहे माफी मागितलं. आणखी काय करायला पाहिजे हे त्यांनीच सांगावं. आता किंवा काय करायला पाहिजे? का नेव्हल अधिकाऱ्यावर कारवाई करायची आहे? कोणावर कारवाई? हां, ज्याने तो पुतळा बनवला किंवा तिथे बसवला आणि त्यावेळेला बरोबर लक्ष दिलं नाही, त्यांच्यावर काय कारवाई करायची ती कारवाई करायला सुरुवात झालेली आहे. त्याप्रमाणे गुन्हे नोंद झालेली आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की याच्यावर राजकारण आणखीन तापवण्याची काही आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. अजित पवारांनी काल असं म्हणाले आहे की 4 आमदार ज्यामध्ये नरहरी
हिरामण कोसकर यांचं देखील त्यांनी नाव घेतलेलं आहे की हिरामण कोसकरांसह 4 आमदार आमच्याकडे येणार आहे. असं आहे की त्यांना ते माहिती आहे कारभार. सगळे लोक कॉन्टॅक्ट करत असेल तर त्यांना करतात, मला नाही करत. त्याच्यामुळे माझ्याकडे ती नक्की माहिती नाही आहे. कोसकर तुमचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. हां, ते तर खरंच आहे. काँग्रेसची तिकीट काही आपल्या सांगण्यावरून त्यांना देण्यात आलं हां? होतं 2019च्या निवडणूक. हो, हे तर खरं आहे ना. तो आमचाच कार्यकर्ता आणि काँग्रेस आणि आम्ही बरोबर होतो. त्यावेळेला काँग्रेसकडे ती जागा गेल्यानंतर त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. आम्हीच तो उमेदवार त्यांना दिला आणि आम्हीच त्याला निवडून आणण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली. पण आता काय परिस्थिती आहे हे मला माहिती नाही आणि माहिती असली तरी ते सांगणं योग्य होणार नाही. खरीप हंगामामध्ये कर्ज वाटप करत असताना काही बँकांनी कर्ज दिले नाही म्हणून धाराशिवमध्ये काही ठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अशा पद्धतीने कर्ज देणं नाकारलं जातं. बँकांच्या संदर्भामध्ये रोष शेतकऱ्यांचा बघायला मिळतो. सरकार म्हणून यावर काय करणं अपेक्षित आहे? नाही, त्यांच्यावर मिटिंग घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणखीन काय करणार? एवढी कडक ॲक्शन तुम्ही पहिल्यांदाच पाहिली बँकांच्या बाबतीमध्ये एखाद्या सरकारने केलेली. हे तुम्ही शेतकऱ्यांना जर त्रास देत असाल काय त्यांच्यावर कारवाई करा. त्याच्यापेक्षा आणखी काय करा. तर अजितदादांनी काल भाषणामध्ये बोलताना असं म्हणलं की 54 जरी आमदार असले आमचे आधीचे, पण आता काही अपक्ष आणि काँग्रेसचे असे मिळून जे दुसऱ्या पक्षामध्ये आहेत, तर एकूण 60 जागा आम्हाला कमीत कमी मिळायला पाहिजेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये. म्हणजे जागा वाढून मागणी करतात. नाही, मला काय माहिती नाही. मी तर सांगितलं होतं की बाबा 80-90 तरी जागा मिळायला पाहिजेत. ते मी सांगितलं. आता ते ही जी आहे कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवतील. जे ठरवतील ते मान्य करायचं सगळ्यांनी. चला.